सेवेसाठी निवडलेला अभंग माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा हा अभंग आहे. कलियुगातील श्रेष्ठ साधना आणि सर्वाधिकार श्रेय असलेली साधना आणि त्याचा परिणाम आजच्या अभंगातून माऊली सांगतात. कार्यक्रमाचं प्रवृत्ती निमित्त आपल्या सर्वांना माहीत आहे. मूर्ती स्थापना श्री हनुमान मूर्ती स्थापना प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने हा 3 दिवसीय कार्यक्रम, त्या निमित्ताने आजची ही कीर्तन सेवा आहे. 1 तास भगवत चर्चा, श्री गुरुचं स्मरण वंदन करून उपस्थित समस्त भाविकांनाही प्रणाम करून अभंगाला अनुसरून आपण भगवत चर्चा करणार आहोत. मंदिर निर्माण कार्य पूर्ण झालेलं आहे. आणि मूर्ती स्थापना ही जवळजवळ ठरलेली आहे. अशा या काळामध्ये मंदिराचं प्रयोजन काय आहे, मंदिराचं कारण काय आहे आणि मंदिर का करावं लागलं, याच्या मागे खूप मोठं कारण आहे. पूर्वीच्या काळामध्ये घरच मंदिराप्रमाण पवित्र असायचं. आपलं घरच, कारण की नित्य नामघोष असायचा घरामध्ये. घरच तीर्थक्षेत्रासारखं होतं, घरच काशीसारखं होतं. नित्य नामघोष जयाचे मंदिरी, तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. घरच पवित्र होतं. पूर्वीच्या काळामध्ये घर मोठे असायचे नाही, परंतु पवित्र असायचे. सध्याच्या काळामध्ये लहान कोणाचंच घर नाही. आता पुढचं सांगत नाही. पूर्वीच्या काळातल्या घराशी सेवेचा संबंध होता, जसं सारवण, सडा इत्यादी. गाईच्या शेणानं सारवणं पवित्र मानलं जात होतं. आता ती परिस्थितीच बदलून गेली. सध्याच्या काळामध्ये घर मोठे झाले, पण पवित्रता छोटी झाली म्हणण्यापेक्षा राहिलीच नाही म्हणलं तरी काही वावगं नाही. काय आहे घरामध्ये आता? भजन नाही, नेम नाही, विधी नाही, विधान नाही. फक्त घर, ऐस आराम. म्हणून ज्या घरामध्ये पवित्रता होती तिथं राम होता, आणि ज्या घरामध्ये पवित्रता नाही तिथं आराम आहे फक्त. पूर्वीच्या काळाचे घर रामासाठी बांधायचे, आत्ताच्या काळातले घर आरामासाठी बांधतात. रामासाठी बांधलेले घर आणि आरामासाठी बांधलेले घर.
आता माझं ऐकून काही घरं मोडून टाकू नका कोणी, आणि तसं करता बी येत नाही, पण फरक सांगा ना त्याच्यातला. राम होता, आता आराम आहे परंतु राम नाही. आराम हा विषय वाढत गेला आणि राम तत्वापासून दूर गेलो आम्ही. जेवढा आराम जास्त होईल तेवढा राम दूर जाईल. ही परिस्थिती आमची तुमची सर्वांची आहे. तर घरच मंदिरासारखं होतं सांगण्याचा अभिप्राय. घर मंदिरासारखं होतं असं म्हणण्याचं एक कारण आहे की घरातले माणसं देवासारखी होती, म्हणूनच घर मंदिरासारखं होतं. घर मंदिरासारखं तेव्हाच राहील ना जेव्हा माणसं देवासारखी राहतील. तर माणसं देवासारखी राहिली नाहीत. आता तुम्ही विचारसाल की मग कशासारखे आहे, तर ते तुम्ही बघून घ्या, मी कशाला सांगू. मी सांगून बदनाम कशाला हो. घर होतं, घरात राम होता, घर मंदिरासारखं होतं, माणसं देवासारखे होते. आता घरात आराम आहे, घर मोठं आहे, परंतु राम नाही. माणसं देवासारखे तर नसतीलच, पण माणसासारखे तरी असतील का, संदेह आहे, संशय आहे, शंका आहे. अनुमान आहे, असतील का. पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये भजन असायचं, आताच्या काळामध्ये घरामध्ये भोग सामुग्री आहे. मी तुलनात्मक सांगालो, त्या काळाची आणि ह्या काळाची तुलना सांगालो. म्हणून मंदिर नव्हते पहिला, कारण की घरच मंदिर होतं. उपनिषदांनी दिलेला मंत्र आहे की त्या घरामध्ये किती देवता होत्या. मातृदेवो भव. मी तुम्हाला देव सांगतो घरातले. पितृदेवो भव, आचार्य देवो भव. किती झाले? 3. अतिथी देवो भव 4. है की नाही? हे 4. आणि घरामध्ये आपली उपास्य देवता असायची एक कोणती तरी. कोणाचा पांडुरंग असेल, कोणाचा दत्त असेल, पण एक. किती झाले आता? हे 5 देवता ज्या घरामध्ये होत्या. ते घर नव्हतं, ते मंदिर होतं. घरामध्ये आईला मातृदेवो भव म्हणायचे. आता आमची माय वृद्धाश्रमामध्ये राहते. घर राहिलं का? मंदिरासारखं आहे का? ज्या घरामध्ये आईला देव समजले जाते ते घर नाही, ते घर मंदिर आहे. ज्या घरामध्ये बापाला देव मानतात ते घर नाही, ते मंदिर आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आता जर अतिथी आला तर धाब्यावर घेऊन चाललेत. घरी काही सोय नाही, चला तिकडं चाय पाणी, नाहीतर पार्सल. घर राहिलं नाही. मंदिर तर राहिलंच नाही, पण घर तरी राहायचं होतं. घर बी राहिलं नाही. अशी परिस्थिती आली आता.
मग त्याच्यासाठी घर मंदिरासारखं राहिलं नाही, म्हणून या काळच्या लोकांनी काय केलं की चला एक सगळ्या गावाची एक पवित्र जागा असावं. घर तर अपवित्र होऊन गेलं, म्हणून सगळ्या गावकरी मंडळीने मिळून मंदिराची निर्मिती केली. सर्वांसाठी एक जागा अशी असावं की जी पवित्र जागा आहे, आणि ते मंदिराचं प्रयोजन असावं विचारधारा, संस्कार याचं केंद्र, संस्काराचं केंद्र म्हणून मंदिराची निर्मिती झाली. पावित्र्याचं केंद्र म्हणून मंदिराची निर्मिती झाली. आणि अशा पवित्र आणि संस्कारयुक्त जाग्यापासून जीवाला एक ऊर्जा मिळते, असं ऊर्जा केंद्र म्हणून मंदिराची निर्मिती झाली. मंदिराचं प्रयोजन सांगालो. कोणतं केंद्र आहे? ऊर्जा केंद्र, संस्कार केंद्र, संघटनाचं केंद्र, विचार प्रदान करायचं केंद्र, असं हे केंद्र म्हणून. परंतु सध्याच्या काळामध्ये त्याही गोष्टी दुरावल्या आणि मंदिराचं बी व्यापारीकरण झालं. काय झालं? व्यापारीकरण झालं. तुम्हाला माहिती नसेल असं नाही, प्रत्येकालाच माहीत आहे की तीर्थक्षेत्रामध्ये जेवढे मंदिर आहेत गुरुजी सर, सगळे गुत्ते दिलेले आहेत पुजाऱ्याला. 1 कोटी 2 कोटी गुत्त सारखं ते बांधून टाकायचं, आणि मग 10 कोटीपर्यंत बी कमवा, 50 कमवा. काय झालं? हे व्यापारीकरण झालं. आता मंदिरात तरी कुठं पवित्र तर राहिले? आता सांगा, जायचं तर कुठं जायचं? आता सांगा, करायचं तर आता काय करायचं? गेलं घर गेलं, मंदिराची पवित्रता गेली, आता कुठं जायचं आपण? एक जागा पवित्र आहे, परंतु तिथं मेल्याशिवाय जाता येत नाही. आपल्या काय कामाची? कोणती? एक आहे पवित्र जागा, अजून आहे. अजून तिथं व्यापारीकरण नाही, अजून तिथं भ्रष्टाचार नाही. का आहे की मला ते बी काही माहित नाही. झाला असेल तर झाला असेल, होईल आता. त्याच्यात बी आलंय व्यापारीकरण. आता जायचं कुठं? आता काय करावं? चिंता आहे, दुःख आहे, कल्याणाची चिंता आहे. आता करायचं तर काय करायचं? किती मोठं संकट आहे आज आमच्या समोर. तर कलियुगामध्ये माऊलीनं एक उपाय सांगितलेला आहे की तुमच्यासाठी मंदिर बी राहिलं नाही, घर तर राहिलंच नाही, तर एक काम करा. एका गोष्टीची तुमच्यामध्ये स्वतंत्रता आहे आणि ते तुम्ही करू शकता. वैयक्तिक प्रश्न आहे तो, ते म्हणजे तुमच्या हृदयाचं मंदिर तुम्ही करू शकता. हे तुमच्या हातात आहे, जर शक्य झालं तर. भजन कुठं करावं लागते? मंदिरामध्ये. परंतु मंदिरामध्ये भजन करायचं असेल तर काम सोडून यावं लागते, वेळ काढून यावं लागते, दरवाजा काढून मध्ये यावं लागते. हे सगळ्या गोष्टी आहेत, परावलंबी आहे मंदिर भी. परंतु जेव्हा हृदयाचं मंदिर आम्ही करू तेव्हा
आमचा प्रवास चालू असला तरी आम्ही मंदिरामध्ये भजन आमच्या चालू असते. बसलो असलो तरी आमच्या मंदिरामध्ये भजन आहे. काम करीत असलं तरी आमच्या मंदिरात भजन आहे. कोणत्या मंदिरात? हृदयाचं मंदिर केलं तर. किती सुंदर. याच्यावर तर कोणाचं व्यापारीकरण नाही सध्या, आहे का? तुमच्या हृदयावर कोणाचा अधिकार आहे का? मंदिरावर कोणाचा तरी अधिकार आहे. कोणी पुजारी असेल, कोणाचा तरी अधिकार असेल, कमिटी असेल, त्याची समिती असेल, त्याच्यात अध्यक्ष असेल. तुमच्या हृदयाचा अध्यक्ष कोण आहे? एकच अध्यक्ष आहे, ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति. हे अर्जुन, प्रत्येकाच्या हृदयाचा अध्यक्ष कोण आहे? ईश्वर आहे. या मंदिराचा अध्यक्ष असतो माणूस, पण तुमच्या हृदय मंदिराचा अध्यक्ष कोण आहे? ईश्वर आहे. काय तुम्ही नेहमी ऐकलेलंच ऐकायला हो का काही नवीन वाटलं? मला काही माहित नाही बरं, मी कधी काय बोलतो ते मला काही माहित. नवीन असेल तर ऐका, नाही तर झोपी जा. येतंय ते सांगतो आता. हृदयाचा अध्यक्ष एक ईश्वर आहे. भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ईश्वरः सर्वभूतानि हृद्देशेऽर्जुन तिष्ठति. प्रत्येकाच्या हृदयाचा अध्यक्ष, अधिकारी ईश्वर आहे. कोणाचा अधिकार नाही आपल्या हृदयावर. अधिकार फक्त आपल्या गुरुचा अधिकार आहे आपल्या हृदयावर. ईश्वराचा अधिकार आहे आणि ते स्थान माऊलीने गुरुला दिलेलं आहे. आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरुची. अथवा मज हृदय सद्गुरु तेने तारिलो संसार पुरू. म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. असा अधिकार हृदयावर आपल्या कोणाचाच नाही. परंतु आज हृदयही आम्ही कुठंतरी कोणाच्या तरी स्वाधीन करण्याच्या मागे लागलो. परंतु हृदय हे स्वतंत्र ठेवा, त्याचं मंदिर बनवा, ज्याचा अध्यक्ष, ज्या देवता आहेत त्या मंदिरामध्ये, त्या मंदिराची अध्यक्ष बी देवच आहे. देव बी, त्या मंदिराची देवता बी तेच आणि अध्यक्ष बी तेच. बघा किती स्वतंत्रता आहे. आणि त्याला काही बदलायचं नसते कधी. अपरिवर्तनशील अध्यक्ष आहे. एकच अध्यक्ष आहे तुमच्या हृदयामध्ये आहे. परंतु त्याचा विसर पडला. तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी काम विषयावरी. असा विसर पडला मायबाप. हृदय हे मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये भजन करा. चलताना, फिरताना, बसता, उठता. राम वेळोवेळा मी गाऊ ओविये, दळिता कांडिता जेविता गे बाई. नेहमी रामस्मरण करताय ते हृदयाचं मंदिर केलं तर. एवढं पवित्र स्थान हृदय आहे. ईश्वर आहे. आम्ही विसरून गेलो त्याला. पूर्वीची प्रथा होती राम राम करायची. आता जुनी गोष्ट सांगालो ऐकलेली.
दोन्ही हात जोडायचे, आपल्या छातीवर ठेवायचे, हृदयावर, आणि 2 वेळेस म्हणायचे राम राम. 2 हात एका जागी आणायचे आणि ते हात छातीवर ठेवायचे आणि 2 वेळेस म्हणायचं राम राम. काय कारण? तर ते इशारा होता, एक संकेत होता की तुझ्यातला राम, माझ्यातला राम दोन्ही एक आहेत. असं 2 हात वेगळे असताना एका जागी करण्याचं कारण काय? की तुझ्यातला राम, माझ्यातला राम दोन्ही एक आहेत, एका जागी आले. आणि ते कुठं आहे म्हणून विचारशील, राम राम. कुठं ठेवले हात? हृदयाच्या ठिकाणी ठेवले. विसरून गेलेल्या जीवाला स्मरण करून देण्यासाठी ही पद्धत नेमलेली होती. विसरून गेलेल्या जीवाला राम राम हे रूढी नाही, राम राम हे संस्कार आहे, राम राम हे स्मरण आहे, राम राम हे संकेत आहे. दोन्ही हात जोडायचे, छातीवर लावायचे की राम आहे आणि ते हृदयात आहे, विसरू नको. परंतु माणसाच्या जीवनामध्ये काम वाढला आणि राम विसरून गेला. राम विसरून गेला. रामाची जागा कामानं धरली. मी नेहमी सांगतो की सगळ्या जागा बदलून गेल्या. कोणाची जागा कोण पकडली असं होऊन गेलं. स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, थोर असो, वेडा असो, शाणा असो, पापी असो, पुण्यवान असो, श्रेष्ठ कनिष्ठ, काही संबंध नाही. ईश्वर हा सर्वभूतानां, प्रत्येकामध्ये ईश्वर आहे. सर्वाघटी राम, माऊली सांगते, प्रत्येकामध्ये राम आहे. असं स्मरण करून देण्याची पद्धत होती पूर्वीच्या काळामध्ये. आता नवीन नवीन सगळं निघालं. जय गुरु, जय योगेश्वर, जय श्रीकृष्ण, काय काय नाही, वेगवेगळ्या पद्धती, राधे राधे, हे सगळं नामच आहे. परंतु ही जी पद्धत होती ती खूप विलक्षण होती, विशेष होती. या पद्धतीमध्ये नाम बी होतं आणि ध्यान करून देण्याची ती पद्धत, एक विधी बी होती. विधियुक्त नाम होतं राम राम. आता ह्या जे नामस्मरणच आहे हे बी, पण याच्यामध्ये ते विधी नाही. लक्षात येते ना तुमच्या? राधे राधे असं आपण म्हणतो. आपण नाम आहे, पवित्र नाम आहे, परंतु जे विधी जे होती ती आता मोडत चालली. वेगवेगळ्या पद्धती निघाला. असं हे, आणि हे त्याचेच नाव आहेत हे आम्हाला कुठं माहित आहे. जय सद्गुरू कशासाठी म्हणाले की सद्गुरूचं स्थान कुठं आहे हे संकेत कोणाला माहित नाही. जय सद्गुरू म्हणजे मी दुसऱ्याचा सन्मान करायला वाटाले, सन्मान नाही, एक संकेत करायला. जय सद्गुरू एक कळतच नाही, एक रूढी म्हणून आम्ही चालवत असतो. तर सांगायचा अभिप्राय आहे की जे राम नाम आहे ते हृदयाचं मंदिर करून, ज्या हृदयामध्ये ईश्वर आहे त्या ईश्वराचं भजन करणं, असं नामस्मरण करणं, हे माऊलीनं सांगितलेलं आहे. की बाबा आता मंदिरं राहिली नाहीत, व्यापारीकरण झालं चौकड, आता जागा शिल्लक राहिली फक्त कोणती? एक हृदय आहे, जर शक्य असेल तर. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये राम कृष्ण नामे ही दोन्ही साजी रे, राम कृष्ण नामे ही दोन्ही साजी रे,
हृदय मंदिरी स्मराकारे, हृदय मंदिरी स्मराकारे. रामकृष्ण नामे दोडी साजिरी, हृदयी मंदिरी स्मराकार्य, हृदयी मंदिरी स्मराकार्य. हे असं संकेत केलेलं आहे. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. हे राम नाम आणि कृष्ण नाम हे दोन नामस्मरण राहिलेले आहेत. इतर साधनामध्ये पवित्रता आहे, योग्यता आहे, पण आमची योग्यता कमी झाली. म्हणून नामस्मरण साधन आपल्याला दिलेलं आहे. प्रत्येक साधना तेवढीच महत्वाची आहे. असं काही नाही की एक साधना लहान आहे, एक साधना मोठी आहे. साधना समान आहेत, परंतु साधन करणारे साधक समान नाहीत. आहेत का? साधन करणारे साधक समान नाहीत. साधन समान आहेत, पण साधक समान नाहीत. प्रत्येकाची योग्यता अलग अलग आहे, अधिकार अलग आहे. आता सांगा, ऊस खाऊ वाटला बोचऱ्या माणसाला, दात नाही, एक दात बी नाही, काय करावं त्यानं? तुम्ही म्हणसाल की महाराज व्यवस्था निघाली, दात मी बसून घ्यायचे. कृत्रिम दात आहे. तर त्याच्यासाठी दात बसवायची गरज नाही. ऊस खायचं असेल तर दात पाहिजे, आणि दात नसतील तरी खायचं आहे, परंतु ऊस नाही. आता खायचं न ठेवू नका, आता पियाचं ठेवा. काय पिओ? रस. व्यवस्था आहे की नाही? ज्यूस प्या, ज्यूस. बाकीच्या साधना चावून खायच्या आहेत, आणि हरिनाम हे पियाची वस्तू आहे. कुठं आहे का महाराज प्रमाण? आहे ना. सेऊ ब्रह्मरस आवडीने. रस शब्दाचा अर्थ हे रस आहे. नाम रस आहे. राम रसाची या चवी आन रस रुचती के. रस हे चावून खायचं असते की पियाचं असते? पियाचं असते. आणि एक ध्यान ठेवा, ज्याचे पाचक शक्ती, पचन करण्याची शक्ती कमजोर झालेली आहे, ज्याचा जठराग्नी मंद झालेला आहे, त्याला डॉक्टर सांगतात की तू थोडस पतले पदार्थ खाय, पातळ द्रव पदार्थ घे, ज्यूस घे. आहे ना डॉक्टर? चावून खाल्लेलं जठराग्नी मंद झाली तर जीर्ण होत नाही. त्याच्यासाठी काय सांगते? लिक्विड. तुमच्या भाषेत काय म्हणतात? पातळ घे, पातळ. चावायचं काम पडू नये. तसं या कलियुगामध्ये आमची सगळी शक्ती कमी झाली. मी सांगितलं की घर मंदिरासारखं होतं, तर आता पवित्रता कमी झाली, माणसातली योग्यता कमी झाली. जठराग्नी कमी झाल्यानंतर जसं चावून खायचं कमी करावं लागते, तसं आता या काळामध्ये इतर साधना आम्ही करता येणं शक्य नाही.
जर खाल्लं, समजा पचनशक्ती कमी झाली, जठराग्नी मंद झाली आणि दाबून भाज्य खाल्लं, चपाती खाली, गव्हाचं अन्न खाल्लं, चना खाला, तर काय होईल? पोट दुखल की नाही? तसं एवढं सांगून बी जर तुम्ही दुसऱ्या साधनाच्या नादी लागलात तर तुम्हाला फायदा तर होणार नाही, पण त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर महाराजाचाच दृष्टांत सांगतो. पाहे पा लोहाचिया चने, चने चने म्हणजे हरभरा. पाहे पा लोहाचिया चने, बोचरिया पडती खाणे, तई पोट भरे की प्राण शुद्धी म्हणो. बोचऱ्या माणसाला लोखंडाचे चणे खायला दिले. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगाले, योगयाग विधी येणे नोही सिद्धी. अरे बाबा, ही साधना श्रेष्ठ आहेत, पण तुम्ही श्रेष्ठ राहिल्या नाही. योग याग विधी हे सगळ्या साधना खूप महत्वाची आहेत, पण आमचा अधिकार राहिला नाही, आम्ही महत्वाचे राहिलो नाही, म्हणून साधना करताय. निंदा साधनाची नाही केली, साधकाची योग्यता सुचवली, साधनाची निंदा नाही. काही लोकांना असं वाटतं की नामस्मरणाला महत्व देणारे लोक दुसऱ्या विधीला ह्याला निंदा करतात. निंदा करतात बी, काही माहित नाही त्यांना करतात. आपली योग्यता राहिली नाही, आपली पवित्रता, प्रामाणिकता, नैतिकता या साऱ्या गोष्टी कमी होऊन गेल्या. जीवाच्या साऱ्या गोष्टी कमी होऊन गेल्या. याच्यासाठी आता या साधना काम देत नाही. निळोबारायनं सांगितलं, नाना साधनाच्या केल्या खटापटा. अनेक खटपट केल्या आम्ही, नाना साधनाच्या केल्या खटापटा, परित्यान पवती त्याच्या दारवंटाओ. तिथपर्यंतही पोहोचल्या नाहीत. तर म्हणून हे नाम साधन सांगितलं आज, की तुम्हाला योग्य काय आहे, तुमच्या योग्य असलेलं साधन कोणतं आहे? नाम साधन आहे. साधनाची योग्यता सांगाय नाही, साधकाची योग्यता पाहून नाम साधन सांगितलं. हे लक्षात ठेवा बरं. गैरसमज करू नका की मग बाकीच्या साधनाला आम्ही कमी समजालो काय. नाही समजा. अहो जाऊ द्या, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. चला, तुम्हाला असं कळत नाही. आता मला एक उत्तर द्या, तुम्ही इथं आलेल्या माता भगिनी, तुम्ही ते स्वेटर शाल का बरं आणाय नाही तुम्ही आता? एकच उत्तर द्या तुम्ही. ते गरम टोपी शाल स्वेटर घालून का आल नाही तुम्ही? हे बाया म्हणतील येडं झाले काय महाराज. मग आता सांगा, तुम्ही ते स्वेटर जे आहे उलनचं कपडे घरी टाकून दिला, त्याचा अपमान करायला की नाही तुम्ही? त्याला कमी केला की नाही? घालून यावं की नाही अंगावर? तसं नाही महाराज, त्याला महत्व आहे, पण केव्हा केव्हा? हिवाळ्यात आहे. आता सांगा, इथं तुम्ही इस्तू करून शेकाव की नाही? आता इथं आहे महाराज, त्याला बी महत्व आहे, पण केव्हा? हिवाळ्यात आहे. जसं काळ बदलला की प्रत्येक गोष्टीचं महत्व बदलते, तसं युग बदलला की साधना बदलली. सगळ्या साधना श्रेष्ठ आहेत. स्वेटर वाईट नाही, पण आता नको आहे की नाही? तसं दुसऱ्या कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. जसं हिवाळ्यामध्ये
उलनच्या वस्त्राला महत्व आहे. उन्हाळ्यामध्ये कूलरला महत्व देतो आपण. त्याचे हिवाळ्यात का बरं लावणार कूलर? ज्या वेळेसचं त्यावेळेला महत्व आहे वस्तूला. तसं ज्या युगातली साधनं आहेत त्याच युगामध्ये त्याला महत्व आहे. कलियुगामध्ये त्या साधनाला महत्व असेल पण उपयोग नाही. म्हणून आपण काय करावं, त्या साधनाला कमी समजू नये, पण त्याचा उपयोग कलियुगात होत नाही याच्यासाठी राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. कृतयुगामध्ये ध्यान साधना, त्रेतायुगामध्ये यज्ञ साधना, द्वापर युगामध्ये अर्चना साधना आणि कलियुगामध्ये नाम साधन, असे 4 युगाच्या 4 साधना सांगितल्या. एक श्लोक तुम्हाला सांगून जातो भागवतातला. ध्यायेन कृत्वा यजज्ञैः त्रेतायां द्वापरेर्चयन् यदाप्नोति तदाप्नोति कलौ संकीर्त्य केशवम्, असं सांगितलेलं आहे. कलियुगामध्ये नामसंकीर्तनाला, नामस्मरणाला महत्व आहे. उपयोग बी त्याचाच आहे, बाकीच्या साधनाचा उपयोग घेऊ शकत नाही. आपली पात्रता नाही, योग्यता नाही. आणि एक गंमत सांगतो तुम्हाला. काही गोष्टी अशा आहेत की आपणाला आंघोळ करून पवित्र होऊन सत्यनारायण अभिषेक यज्ञ विधी हे सगळं करावं लागते ना. पवित्र होऊन तुम्हाला देवाकडे जावं लागेल, पवित्र होऊन तुम्हाला साधना करावं लागेल. पण आंघोळ केल्याशिवाय तुम्ही मंदिराला जात नाही. आंघोळ केल्याशिवाय तुम्ही, तसं गंगेला जाताना कसं जाता तुम्ही? आंघोळ करून जाता का? गंगा बी देवताच आहे ना. अरे आंघोळीला तर गंगेला चालावं, आंघोळ करून गंगेला कशाला जातो? तसं नाम साधन असं आहे की पवित्र होऊन नाम घ्यायचं नाही, नाम घेतलं कीच पवित्र होऊन जाते. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. हे पवित्र करणारं साधन आहे. बाकीचे साधना आम्ही आधी पवित्र व्हावं लागते, आणि नाम साधन हे केल्यावरच पवित्र होतो आम्ही. कोणतं बरं आहे हो? नामच चांगलं आहे ना. तर असं हे नाम साधन आहे, म्हणून हे नाम सांगितलेले आहे. आता हे रामकृष्ण नामच का दिले याच्यावर आपण दुसऱ्या वेळेस चिंतन करू, याच अभंगावर. अजून नंतर वेगळं आपण चिंतन करू, भगवत चिंतन. हेच सांगणार नाही, पुन्हा दुसरं सांगतो. काल एका गावात असंच अभंग घेतलं. ते भजनी म्हणले, महाराज झाला अभंग झाला, कालच झाला म्हणे. अरे कालच होऊ दे, 7 रोज होऊ दे, म्हणजे मला दुसरं सांगू दे. अभंग तेच असलं तर काय करायचं? चिंतन वेगळं असतं. कालच्या परवाच्या रात्रीची गोष्ट असो. तर हे नाम साधन आहे, श्रेष्ठ आहे. हे तर तुम्हाला लक्षात आलं की काय म्हणालो मी, काय नाही. सुरुवातीपासून ध्यान ठेवा. महत्वाचं सांगण्याचा प्रयत्न केलो की घर कसं होतं, मंदिरासारखं होतं का, मंदिरासारखं होतं, हे सगळं ध्यान ठेवा. आज घरामध्ये देवता होत्या, देवासारखे माणसं होते, म्हणून घर देवासारखं होतं, मंदिरासारखं होतं घर. माणसं देवासारखे असतील तर घर मंदिरासारखं राहणार. कोणते देव होते घरात हे तुम्हाला सांगून गेलो. ते देव आज घरामध्ये नाहीत, म्हणून आपणाला या मंदिराची गरज पडाली. हे मी अजून पुन्हा बुडावर गेलो. हे महत्वपूर्ण आहे, हे ध्यान ठेवा. वृद्धाश्रम नव्हते पहिलं, अनाथ आश्रम नव्हते पूर्वी. तर असं हे प्रश्न आहे.
जाता जाता एक गोष्ट सांगून जातो. एक एक मिनिट भजन करा. विठ्ठल मी आमच्या भारत देशामध्ये गोशाळा आहेत, वृद्धाश्रम आहेत, अनाथ आश्रम आहेत. आम्ही खूप मोठ्या स्वाभिमानानं सांगतो की आमच्या जिल्ह्यामध्ये एवढ्या गोशाळा आहेत, आमच्या जिल्ह्यामध्ये एवढे वृद्धाश्रम आहेत. स्वाभिमानानं सांगतो, परंतु ही गोष्ट स्वाभिमानाची नव्ह, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. कसली आहे? लाजिरवाणी गोष्ट आहे. अरे एवढ्या गोशाळा का झाल्या? तर गोभक्त कमी झाले आमच्या देशात म्हणून गोशाळा वाढल्या. वृद्धाश्रम का वाढले? मातृपितृभक्त कमी झाले म्हणून वृद्धाश्रम वाढले. काय स्वाभिमानाचं आहे की लाजिरवाण आहे? लाजिरवाणी गोष्ट आहे. एकदाची घटना आहे महाभारतातली. धर्मराजाला अभिमान झाला होता. माझ्या राज्यामध्ये रोज एवढं दान करतो, एवढं पुण्य करतो, एवढे माणसं जीव घालतो, असं हे अनेक काम करत होते. ते परोपकाराचे काम करत होते आणि त्याला अभिमान झाला होता. देवाला कळालं की याचा अभिमान कसा काढावा. म्हणले धर्म युधिष्ठिर, आपण थोडंसं विदेशाची यात्रा करून येऊ का? कृष्ण राजा युधिष्ठिर धर्मराजा म्हणले ठीक आहे देवा, तुमची इच्छा असेल आपण विदेशी यात्रा करून येऊ. राजा युधिष्ठिर आणि भगवान कृष्ण परमात्मा रथावर बसले आणि प्रवास करीत 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 विदेशामध्ये पोहोचले. दुसऱ्या राज्यामध्ये गेले. त्या राज्यातील एक राजा त्या राजधानीमध्ये पोहोचले. त्या राजाकडे गेले भेटायला. एका देशाचा राजा दुसऱ्या देशात आल्यानंतर तो राजा त्याचा आदर सत्कार करतो. मग त्या देशातल्या राजानं राजा युधिष्ठिर आले, कृष्ण आले म्हणून त्यांचं स्वागत आगत केलं, आसन टाकलं आणि बसली चर्चा झाली. कोणीकडे येणं केलं, कसं काय येणं केलं सांगा. तर त्याआधी भगवान कृष्णानं त्या राजाला सांगायला सुरुवात केला मोठेपणा. हे आमचा युधिष्ठिर राजा आहे म्हणे. एवढ्या अनाथ आश्रम आहेत, एवढ्या गोशाळा आहेत, रोज एवढं दान होते आमच्या इथं. रुपये दान होतात, सुवर्ण दान होते, अन्नदान होते. 1,00,000 लोक राजधानीमध्ये अन्नदान होते. देशामध्ये एवढे करोड लोक दान होते. हे सारं सांगू लागले. कोण? कृष्ण परमात्मा. परंतु एवढ्या सांगण्यावर त्या ऐकणाऱ्या राजानं थोडी तरी काय म्हणतात त्याला, प्रसन्नता व्यक्त करावं की नाही? केली नाही. राजा युधिष्ठिराला असं वाटलं की हे थोडी बी प्रसन्नता व्यक्त करणं गेले, आमच्या देशातलं हे दान धर्म ऐकून थोडं तरी प्रसन्न हो की नाही, तर हे जळत असेल माझ्यावर. कोणाला वाटलं? धर्मराजाला. प्रसन्नताच व्यक्त करणं गेले थोडं बी असं. तर कृष्णानं विचारलं की काय हो, आमच्या धर्मराजाचं एवढं तुम्हाला सांगितलं, प्रशंसा केली, तुम्ही थोडंही प्रसन्न झाला नाहीत, काय कारण? तेव्हा ते राजा म्हणाला, प्रसन्न होण्यासारखं काय आहे याच्यामध्ये? आमच्या राज्यामध्ये दान धर्म नाही आणि तुमच्या राज्यामध्ये दान धर्म आहे. याचा अर्थ असा आहे की आमचा देश विकसित देश आहे, भिकारीच कोणी शिल्लक नाही आमच्या देशामध्ये. आणि तुमच्या देशामध्ये एवढं दान धर्म होतं, याचा अर्थ अजून विकास झालेला देश नाही, खूप मागं पडलेला देश आहे. याच्यावरून कळालं मला. कोण म्हणाला? ते राजा. लक्षात आलं तुमच्या? आम्हाला मोठेपणा वाटते अशा गोष्टीचा, पण अपमान आहे.
असं आहे. तर सांगायचा अभिप्राय असा आहे की आमच्या घरामध्ये देवता कोणत्या होत्या त्यावेळेस आमच्या देशाचा स्वाभिमान आम्हाला होता. आता आमच्या घरात देवताच राहिल्या नाहीत. मी याच्यावर सांगण्याचा प्रयत्न केलो. अतिथी देवो भव. पुन्हा ऐका बघा, मातृदेवो भव कुठं गेलं? पितृदेवो भव. ते घर मंदिरासारखं का होतं? याच्यामुळे होतं. आम्ही आमच्या आईला, बापाला, गुरुला, आचार्य म्हणजे गुरुला, गुरुजनांना, आईवडिलांना, अतिथीला देवासमान मानून त्यांचा गौरव करून त्यांचं पूजन करत होतो आम्ही. आदरानं त्यांचं आतिथ्य करत होतो आम्ही. त्यावेळेस आमचं घर मंदिरासारखं होतं. देव होते, ते देव नाही आता. म्हणून ह्या मंदिर आता बांधावं लागले बाप. तर या मंदिराचं एक सांगाल होतं मला, मंदिर का झालं याच्यासाठी एवढी मोठी कथा तुम्हाला सांगावी लागली. तर आता याची तरी पवित्रता आपण ठेवली पाहिजे. नेहमी इथं सत्संग, नामस्मरण, अन्नदान असं काही काही होत राहावं, चांगली गोष्ट आहे. तर हे मूर्ती स्थापना खूप पवित्र काम आपण करीत आहोत. मंडप झालेला आहे, आज बसायची व्यवस्था झालेली आहे. सुंदर